धणे राखित आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनामायसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा. सालाबादप्रमाणे यंदाही श्री सिद्धेश्वर जन्मोत्सव सोहळा निमित्ताने घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा हा अखंड नाम सप्ताह. सप्ताह मंडळाचे अध्यक्ष मोरे मामा, उपाध्यक्ष रामदासजी कळ आणि त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त या सर्वांनी दिलेलं निमंत्रण, अधूनमधून आमचे लोळे महाराज यांनी करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक महाराज, सर्व गायनाचार्य महाराज, जाकीटवाले, बिगर जाकीटवाले, टाळकरी, छोटे छोटे साधक, विनेकरी, भालदार, चोपदार, पोलीस महाराज, तुम्हाला अजूनही बरीचशी महाराज मंडळी आहे. सर्वांची नावं मला माहिती नसेल, पण इथे जमलेल्या माझ्या सर्व महाराजाबद्दल मला पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या माझ्या सर्व महात्म्यांना मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो. लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, बारामती, काटकर, साहेबाची वाडी, सुपे, हा ना, अतिशय सुंदर नियोजन, सिद्धेश्वराच्या ऐश्वर्याला शोभेल असं. भागवा भागवी नाही, काटकसर नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसं इथल्या सर्व भाविकांनी, संयोजकांनी सिद्धेश्वराच्या ऐश्वर्याला शोभेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. अतिशय सुंदर मंडप. मंडपात आलो की वाटतं कृष्णाच्या द्वारकेत आलो. सुंदर सुंदर साऊंड सिस्टीम अशीच ठेवा 2 तास. तुम्हालाही धन्यवाद. आणि म्हणून अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल संयोजक, ग्रामस्थ या सर्वांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातून लांबून लांबून येऊन दररोज त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. नायगावकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती, समारोप, सांगता असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळे जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला. बरेच बुवा पिशव्या भरून तयार आहे हालायचं. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थामध्ये काल्याला प्राधान्य आहे. म्हणून हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस गेला नाही मुंबईला तरी पगाराच्या दिवशी टपून असतो बरं का कडकाका. तसा सुज्ञे पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं काल्याला हजर असतं. काही असांप्रदायिक मंडळी, आमच्या देवाधर्माशी त्यांचं काही देणं घेणं नाही, त्यांच्या वाचून आमचंही काही नडलं नाही असे रिकाम टेकडे रोडच्या काठाला येड्या बाबोईजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून डोके चालवतात. काय विशेष आहे की दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी, उठले सुटले गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे. का 2 रुपयाचं दहीन 1.5 रुपयाच्या लहान बसले काला करीत त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी? लेका उष्ण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे भाऊ. त्याला महत्व नाही काय खातो यापेक्षा कोण देतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद शब्दाचा अर्थ साखर फुटाणे पेढे एवढा संकोचित होत नाही. प्रसाद शब्दाचा यथार्थ अर्थ आहे प्रसन्नता. आणि प्रसन्नता ही दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. संपत्ती आणि विपत्ती
फारसं सुखदुःखाला कारणीभूत नाही. अरे जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं मग आत्महत्या का करतात? उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे, मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. आपण जीवन स्वीकारलं ना बाळासाहेब, दोन्ही प्रकार जीवनात घडणार आहे. आणि माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्याच आहे. कळविण्यात आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. एक दिवस नाईलाजानं कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, आपण 10व्याला यावं. अरे हे दोन्ही घडतं, याचं नाव जीवन आहे. ते नेहमीची सवय, त्यांचाही काही दोष नाही म्हणा. ते त्याला चिकटपट्टीनं लावून द्यायचं असते 2 तासाकरता. ते मधलं वाजतंय ना त्याला चिकटून टाकायचं एका बाजूला, ते वाजत नाही. हे आमचे नेहमीचे अनुभव सांगतो. आपण किती सांगा, त्याची इच्छाही नाही, पण ते रोजचे दर्शन करणारे पडली वळण इंद्रिया सकळा, इच्छा नसताना हात तिथे जातो त्यांचा. विठ्ठल कबू हासे कबू रोवे. सकाळी एक नवरदेव, तुम्ही हे पाहिलेले प्रसंग आहे सुपेकर. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कापडामध्ये प्रेत गुंडाळलं, चौघानं खांद्यावर घेतलं, पुढचं मडकं धरून चालतंय, मागचा समाज रडत निघाला, राम बोलो भाई राम. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर संध्याकाळी एक नवरदेव घोड्यावर बसतो, तरणी बांड पोरं डीजेच्या तालावर डिस्को असतात. बस असंच जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, इधर एक दुला घोडे चल रहा. मग कबू हासे कबू रोवे. आणि ज्या दिवशी दुःखाचा प्रसंग जीवनात येईल त्या दिवशी प्रसन्नता ढळू देऊ नका. विशेष मावल्यांना सांगतो, रॉकेल वतू नका, रोगोरच्या बाटल्या घेऊ नका, रुळ्यावर जाऊन झोपू नका. मग प्रसन्न राहा. अरे पण प्रसन्न कशाने राहायचं? वजाबाकी नाही, वजाबाकी. एखाद्या मावशीच्या मनात आलं आज जीवन यात्रा संपवायची आहे, तिनं आतून कडी लावली, दुपारचे 2, गावात कोणी नाही, मुलं शाळेला गेली, पती कामाला गेला, रॉकेलचा डबा जवळ घेतला आणि आता वतून पेटवणार. तिलाही आमचे संत सांगतात, थांबा मावशी, एक 5 मिनिट थांबा, पेटवून घ्यायचं आहे ना. हा महाराज, त्याच्या आधी रामायण उघडा. मावशी रामायणातला वनवास काढा, वनवासातली सीता वाचा 2 मिनिट, नंतर निर्णय घ्या. रॉकेलचा डबा आहे, काडीपेटी हातात आहे, निर्णय झालेला आहे मोरे मामा. रामायण उघडलं, वनवास वाचायला सुरुवात केली आणि सीतेचं वाचन. पिता जनक जग विदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्र पती सोबय देही, सोवन महिबिदी बामन. 2 लाईनी वाचल्या. बाप मिथिलेचा राजा, सासरा अयोध्येचा राजा आणि पती ब्रह्मांडाचा धनी. यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. 3 संबंध पहा सीतेचे. अरे राजा जनकाची मुलगी आहे, राजा दशरथाची सून आहे, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, पण 14 वर्ष उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाची झोपली तरी विहिरीत उडी टाकायला गेली नाही, रॉकेल वतलं नाही. हे वाचताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल. पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून मन करा रे प्रसन्न. आणि त्या प्रसन्नतेलाच प्रसाद म्हणतात. आणि तो प्रसाद फक्त 2 देतात, एक तर भगवंत देतो अथवा संत. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. नंदा कीर्तन करी पुढे देवना
भाग्य वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळाची वाटी कचटाळे झाली चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा एकजटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळ असेल या वाटे. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. आपलं भाग्य आहे, नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, विशेष पुणे जिल्ह्यात मिळाला. पुणे जिल्ह्याचं पारमार्थिक महत्व सांगतो. परमार्थरूपी मंदिराचा पायाही पुणे जिल्ह्यात, कळसही पुणे जिल्ह्यात. ज्ञानदेव रचिला पाया जिल्हा पुणे, तुका झाला से कळस. बडे भाग माणूस तनु पावा. आणि पुन्हा नरदेह साधू संताच्या नंतर मिळाला. अरे मग उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा एखाद्या वेळेला तरी देवाच्या प्रसादे करारे भोज देवाच्या प्रसादे करारे भोज देवाच्या प्रसादे करारे भोज कोण अधिकारी कोण अधिकारी देवाच्या प्रसादे करारे भोजन. भाग्य आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं, मोरे मामा कीर्तन करायला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं काही सैराट सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही, हे लक्षात ठेवा. बाकीच्या दिवशी सुद्धा भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णजींनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. काटकर, डोळे लावून ऐकू नका, डोळे उघडे ठेवू नका, काही नाही होतं. चरित्र ते उच्चारावे, आचरावे नाही. आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं. म्हणजे मी लोळे महाराज रामाची चरित्र कथा सांगतो म्हणून त्या पार्टीनं बोलतो असं डोकं चालू नका. एकमेकाच्या विरोधात आहे दोघं, निवडणुकीला नाही. नावापासून विरोध आहे दोघाचा. राम शब्दात एकही जोड अक्षर नाही, कृष्णात एकही सरळ नाही. घरी जाऊन डोके चालवा. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग करून झाला कृष्ण. राम सरळ. बरं ते भर दुपारी हे नेमकं अर्ध्या रात्री. तुम्ही हे मुद्दे पहा. तुम्ही हे दिवसा 12ला आणि ते रात्री 12ला. राम शुद्ध पक्षात, कृष्ण वद्यात, राम नवमीला, कृष्ण अष्टमीला, राम चैत्रात, कृष्ण श्रावणात, राम उन्हाळ्यात, कृष्ण पावसाळ्यात, राम राजवाड्यात, कृष्ण येरवड्यात. येरवड्यात म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. बरं, रामाचा जन्म झाला, मायबापाला आनंद आहे. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घनश्यामा निजयायुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. निज आयुध भुजचारी. चतुर्भुज रूपात प्रभु प्रकट झाले. कौशल्या माता नाराज झाली. अब चतुर्भुज में प्रकट हुए भगवान. हाँ अरे क्या मामा कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो कोई बोलेगा कौशल्या का बेटा है? क्या करूँ छोटे हो जाओ. माता पुणे बोली सोमती डोली तजहुता तयह रूपा कीजे शिशुलीला. लहान झाले. अब तो अच्छा लगता है माँ? नहीं. क्यों? अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे. क्या करो. छोटा बच्चा क्या करता है? रोना सुरू करो मग रोदन ठाणा. जेव्हा रडायला सुरुवात झाली एका दासीनं बघितलं कौशल्या माईला बाळ झालं. पळत गेली दशरथजीकडे. जय हो महाराज. महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ? आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म सुनी काना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. एकाएकी भर दुपारी वाद्य वाजायला लागलं तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली. बाई कशाच्या नौबदा. बाई कशाचा नौबदा. बाई कशाचा नौबदा. बाई कशाचा नौबदा. झाला दशरथा पुत्र झाला दशरथा. दशरथा पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. बाई कशाचा नौबदा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. बाई कशाचा नौबदा. पुत्र झाला दशरथा. पुत्र झाला दशरथा. पुत्र
कशाच्या नवबदा पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जल में घराना होतो ऐसा हो, लोक दर्शन को चले आहे सुहाना होतो ऐसा हो. राम जन्म झाला, मायबापाला आनंद. कृष्ण जन्म झाला, देवकी पहिल्या चेष्टीनं नायगावला आली. मोरे मामा पेढे घ्या, कड काका पेढे घ्या, असं वाचलं कुठं? रामाचा जन्म तर आनंद मायबापाला आहे, कृष्ण जन्म चिंता मायबापाला आहे. सेंट्रल जेलमधलं प्रकरण आहे, रात्री 12ची घटना आहे. आणि जेव्हा रामचंद्र प्रभूचं स्वरूप पाहिलं, कृष्णजीचं स्वरूप पाहिलं, वसुदेवानं मिठी मारली. माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव तो गेटच्या पुढचा दगड पहा, आपले 6 लेकरं माझ्या भावानं कंसानं आपल्या समोर हिसकून घ्यायचा, तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचं. आपण तडफडत होतो. 6 मारले. मग सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आणि लवकर लपवा, कारण 11:15 वाजून गेले. लवकर का? जणी कंसासी माझ्या बाळाशी मारले, माझ्या बाळाशी मारले, माझ्या बाळाशी मारले. आजरी कंसाची गळले, माझ्या बाळाशी मारले, माझ्या बाळाशी मारले, माझ्या बाळाशी मारले. इकडे चिंता, कृष्ण जन्म झाला तर मायबाप चिंतेत, राम जन्म झाला मायबाप आनंदात. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. या बाबाचं अनेक बाण्या आणि अनेक पत्न्या, अनेक वचनं. म्हणून याचं उच्चारण करा आणि त्याचं आचरण करा, याकरता आपली वेळ घेतली. आज त्याची गरज आहे. असे एकही प्रसंग रामायणात नाही की ज्याचं उत्तर आमच्या जीवनातल्या प्रश्नाचं नाही, आणि आज त्याची गरज आहे. सीता माई जाताना पाया पडली तर मा सुनयना रडू रडू म्हणाली, बेटी जिंदगी है. आईनं काय शिकवावं? जिंदगी है बेटी, कभी कभी जिंदगी में दुख आता है जानकी. ससुराल जाने के बाद जिंदगी में दुख आया तो अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, घर बैठकर एकांत में रो लेना, लेकिन हमारी कसम है समाज के सामने प्रगट नहीं करना. आईनं काय शिकवावं लेकीला? आणि तुम्ही पहा, 14 वर्षे, अरे एवढ्या कौतुकात वाढलेली जानकी 14 वर्षे काका उशाला दगड घेऊन झोपली, तरी एकही दिवस मालकापुढे तक्रार मांडली नाही. आईचा उपदेश, रो लेना बेटी, लेकिन समाज के सामने नहीं प्रकट करना. और सास ससुर गुरु सेवा करे हो. सासऱ्याची सासूची सेवा विसरू नको. आताची आई सांगेल का सासूची, कुठं चालला तुम्ही? मुलगा बघायला चाललो. बिगर आईचं बघा, बिगर आईचं. इकडच्या मावल्या चांगल्या नागपूरच्या गोष्टी चालू आहे. बिगर आईचं म्हणजे तुम्हाला कळत नाही का? चांगले महाराज झाले. बिगर आईचं म्हणजे माझ्या ताईला सासू नसावी, मी जिवंत असावी. असं का? तू जिवंत पाहिजे नाही, आणि तुझ्या ताईला सासू नसली पाहिजे. अरे तुझ्याही मुलाचं लग्न मे मध्ये आहे, तुझ्याही घरी एक महाराष्ट्रातली मुलगी येणार आहे. तिलाही वाटत असेल माझी सासू रॉकेल वतून पेटून तयार असावी. तेव्हा कसं वाटेल? जावाईन मुलगी निघाले स्कूटरवर, काय कौतुक चालतं पडतरे. जावाईन मुलगी स्कूटरवर, शांताबाई, रखमाबाई, गंगूबाई, काय बघा कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा. हिची मुलगी जावाई लक्ष्मीनारायण, पुरं नायगाव गोळा केलं. दुसऱ्या दिवशी हिचा मुलगा सून रॉकेलच्या फटफटीवर, सुरूच होईना, फट फट आवाज झाला. गल्ली धुरानं काळी. सून मागन मुलगा चालवतं, म्हातारी दारात लाल डोळे करून, शांताबाई इकडे बघा. एका फटफटीवर चालले बसून. आहे काय मर्यादा? आपण बोलत तरी होतो का आपल्या वेळेस एकमेकासोबत? असं आजच आली का मर्यादा म्हातारे? आणि काल कसे लक्ष्मीनारायण? अरे वे म्हणत घरातल्या सासू, हे पहा, मी सुनाच्या पार्टीनं बोलत नाही. सासूवाणी माझ्यावर लाल डोळे करायचं कारण नाही. घरोघरी फरशी बसलीन बाबा, ती किचनमध्ये असते. आपलं काय ना, अरे हा तेव्हा चष्मा नव्हता का? पैरपुरीपासून आकाश बाबा. किचनमध्ये सून असली की सासूमध्ये, पाणी दे ग. ते घाईनं आणते. तांब्या फुलपात्र थोडं घाईनं ठेवते तिकडे चपाती तव्यावर. आवाज होतो ना भांड्याचा.
आदळून कशाला देतेस? जा घेऊन. सारखे आदळ आपट. अहो सासूबाई, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, आदळून नाही ठेवलं, चपाती करपल म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला. आता अशा सासूचं काय करेल सून सांगा बरं. ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या, आदळून आंघोळीला, आदळून अंथरूण पांघरून, आदळून चहा पाणी, अरे जन्मभर आदळ आपट करू द्या सुनाला. पण एक लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर येणार आहे. अरे मग जिच्या मांडीवर डोकं ठेवून 2 चमचे पाणी पिऊन प्राण सोडायचा आहे, तिला पोटची मुलगी मानली तर काय बिघडायला? आणि सुनाला 20-25 वर्षेच आईकडे काढायचे आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनाला वाटेल माझी सासू नाही माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. म्हणून सास ससुर गुरु सेवा करे हो जी सुनई ना माता सांगते. म्हणून आचरण याकरता सांगतो. जिंदगी के हर सवाल का जवाब म्हणजे रामायण. विठ्ठल. पण काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे. उच्चारण करायचं आहे. जे गोकुळात घडलं फक्त उच्चारण करायचं आहे. कडकाका 1च तास असल्यामुळे उच्चारणच करू. आता काही जास्त आपल्याला सांगायची गरज नाही. उच्चारण. जन्म झाला मथुरेत, प्रकट झाला गोकुळात. तिकडे कंसाने अनेक उपाय केले. पहिल्यांदा पुतना मावशी, माबय भट, कागासूर, बकासूर, रिठासूर, शकटासूर. पण देवानं 11 वाजेपर्यंत सगळे संपवले. अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी बुडविली. मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली, अवघी दैत्य खाणी बुडविली. मारिले बाळपणी, अवघी दैत्य खाणी काग बग रिठा मारिले बाळपणी. हे कोकणी भाषेत आहे असं. काग बग रिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान. 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 काग बग रिठा मारल्यान गो, काग बग रिठा मारल्यान गो बळीन पाताळी घातल्यान. बळीन पाताळी घातल्यान. काग बग रिठा मारल्यान गो 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 बळीन पाताळी घातल्यान. तिकडे कोकणात ळचा ल होतो मोरे मामा. मुंबईत राहिल्यामुळे तुम्हाला सगळ्या भानगडी माहिती आहे. सगळी मंडळी है ना कोकणात. म्हटलं ते निळोबा निलोबा पलाला, ते आपले काळ्या टोपीवाले नाना. भाषा 12 गाव पर बोली बदले, तरवर बदले शाखा, बुड्ढा पामे केश बदले, लखन बदले लाखा. 12 गावानंतर भाषेमध्ये थोडा फरक जाणवतो. थोडा. कुठे कमळाचा ळ त्याचा ल होतो, कुठे ड होतो, कुठे गाईचा ये होतो, आणि कोकणात ल होतो. सगळी मंडळी. जळगावला जा तुम्ही, तिथं ड होतो. जळगावच्या नडावर केड खाल्लं म्हणतं ते, तिथं कमळाचा ड झाला. जळगावच्या नडावर केड खाल्लं. नागपूरकडे गाईचा ये होतो, जयगाव. हा काग बगरीठा मारल्यान गो बळीनं पाताळी घातल्यान गो. कंसानं मीटिंग घेतली. सभासद जय सरकार. अरे कागासुर, बकासुर, रिठासुर, शकटासुर सभी को मार डाला, लगता है गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक है, तो क्या किया जाए? सभासद उठले. अपने गल्ली में कुत्ता शेर होता है सरकार. आपली माणसं त्याच्या गावात पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारतंय. मग त्यांना आपल्या गावात आणा. हत्तीच्या पायी तुडू नये तर गदा घालून चेंदा मेंदा पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या. पण कंसच रागावला. खामोश, ताली मत बजाओ. अरे उसको लाना इतना आसान है क्या रे? वो भगवान है, और भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही अबप नाही. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? व्याघ्रवाडा काय सापडली ये कुठला व.
आमच्या घराशेजारी राहतो एक गोपीचंदनवाला बुवा, क्या नाम है उसका, अक्रूर. जाओ जल्दी बुला के लाओ. अक्रूरजीला निरोप आला, बरं का, निरोप आला अक्रूरजीला. अक्रूरजी आले दरबारात, नमस्कार केला कंसाला. अक्रूरजी, तुमच्यावर उद्या एक कामगिरी आहे, सांगा सरकार. रथ सज्ज करा, सकाळी रथ घेऊन जा गोकुळात, बलराम कृष्णाला आणायचं मथुरेत. आज्ञा सरकार. आता पुढचं पहा. अक्रूराला रात्रभर झोप आली नाही काका, रात्रभर. का? 80 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्याच्या ध्यानाला जो येत नाही त्याला आणायचं काम माझ्याकडे मी कोण्या जन्मात पुण्य केलं. सकाळी स्नानादी कर्म आटोपलं, अक्रूरजीनं रथ काढला, घोड्याचे बागदोर हातात. घोडे सवयीनं रथ ओढतात गोकुळाकडे. अक्रूराचे डोळे मिटल्या गेले, डोळे मिटून चिंतन चाललं. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक. नायक पाहिलं, वैकुंठ नायक पाहिलं, वैकुंठ नायक पाहिलं. यांना वाटलं मी गद्यातच बोलतो. अरे प्रमाण आहे, हे पाठ करावे लागतात. आता ठोकाठाक्यात चालू आहे, नुसत्या ठोकाठाक्या. ते बोलण्याला प्रमाण पाहिजे. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थक, डोळे मिटून चिंतन. वैकुंठ नायक पाहिन मी. अशा चिंतनात रथ कधी येऊन पोचला, थांबला रथ म्हणून डोळे उघडले. काका काय दिसलं? पलीकडे सुंदर गोकुळ वसलेला आहे. खय 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 यमुना माई वाहते आहे, हिरवी दाट झाडी. आणि अक्रूरानं ते दृश्य पाहिलं. अक्रूराच्या मुखातून शब्द निघाले, धन्य हे यमुना. अभंग वाचले का? वाचत जा जर वेळ मिळेल. अक्रूराचे शब्द सांगतो मी. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडतसे. पण देव नाही. कारण सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11ला आले होते. पण रथातून पाहिलं ना फडतरीजी, पाऊलखुणा दिसल्या. लक्षात आलं आता देव नाही, गावात नाही, चारायला गेला गायी. आपण इथंच गावाच्या बाहेर थांबू म्हणजे संध्याकाळी आल्यावर एकट्याला देवाचं दर्शन, हा उद्देश. नुसते थांबले नाही. पुढचे प्रसंग सांगतो. रथातून उतरले अक्रूरजी. शंख चक्र गदा पद्मचिन्ह. कारण 12 वर्षे देव गोकुळात होते, तोपर्यंत चपला घातल्या नव्हत्या, म्हणून ते तळवे उठलेले होते. यशोदा म्हणायची, यशोदा म्हणायची, कृष्णा अरे वनवन फिरतोय बाबा गाईच्या मागरे, काट्या कुट्यात काही पायात घाल ना. देव म्हणायचे, माँ मेरी गैया कुछ पहनती है क्या? वो तो नंगे पैर चरती दिन भर, तो मैं भी कुछ नहीं पहनूंगा माँ. म्हणून ते बिना चपलाचे पाय, शंख चक्र गदा पद्म. कळालं नायगावात देव नाही, भोलेश्वरकडे गेला. आपण इथंच थांबू गावाच्या बाहेर. थांबले नाही. गडबडा लोळे भूमीवरी. वंजळीत माती घ्यायचे ते शंख चक्र पद्म, ते चिन्ह उठलेली, आणि मुखात घालायचे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती. हे वाचता वाचता रडू येतं खऱ्या वारकऱ्याला. प्रसंग दिसतो डोळ्यापुढे. ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती, उचलून हाती मुखे घाली. हा कार्यक्रम सूर्य मावळतीला आला तोपर्यंत चालला. 11 आलेला करू. येण्याची पद्धत डोळ्यापुढे आणा. सर्वात पुढे प्रवास आहे लासोरे पाटील. आणि प्रवास भाऊ तिकिटावर असतो, वय मानावर नसतो. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. आजोबाच्या आधी नातवाचे तिकीट संपले ते अण्णासाहेबाला विचारा. एकुलता एक कन्हैयाचं, त्यांचा नातू एकुलता एक, मला वाटते 12 वर्षाचं वय असेल, 11.5. 5वं पुण्यस्मरण आजच त्यांच्याही नातवाचं आहे. त्यांना विचारा. आजोबाच्या प्रेत यात्रेला नातू असतो, बापाच्या प्रेत यात्रेला आई वडील असते, ते मुलं बाळ असतात.
पण जेव्हा नातवाच्या प्रेतयात्रेत आजोबानं राहावं, मुलाच्या प्रेतयात्रेत आईनं राहावं, हे दुःख दगडाला पाझर फोडणार. विठ्ठल मग आपल्या हातात काय आहे? एवढंच. असलेल्या परिवाराला एकमेकांनी हिम्मत एकमेकाला देणे, यापेक्षा दुसरं काही नाही. मोठ्याचे शब्द आहे. बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेला नरसिंहराव पंतप्रधान होते. त्यांनी तातडीची मीटिंग बोलवली, खासदार लोकांना बोलवून घेतलं, सगळे मंत्री, लोकसभा. त्यांचे शब्द सांगतो. आप सभी को इकट्ठा बुलाया इसलिए कि विध्वंस का जवाब क्या होता है. मोठी माणसं विचारानं, पंतप्रधानाचा प्रश्न सगळ्यांना, गप बसले सगळे. विध्वंस का जवाब क्या होता है, कोणीच बोले ना. अरे विध्वंस का जवाब तो प्रतिविध्वंस नहीं हो सकता, तो विध्वंस का जवाब होता है पुनर्निर्माण. उत्तर आहे. म्हणून आपण डोकं फोडलं तरी आपली व्यक्ती पुन्हा येत नाही, हे चांगलं माहिती आहे. आता एकच, असलेला परिवार एकमेकाला हिम्मत देऊन सांभाळणे. विठ्ठल आणि हे कोणाला चुकलं हे सांगा. ज्याच्या जसं नशिबात आहे त्याप्रमाणे हे सगळे घडत असतं. हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव, हरिश्चंद्राचे वैभव. राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य राज्य घोडे भाग्य सर्व, राज्य घोडे भाग्य सर्व. पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव, पुत्र पत्नी जीव. डोंबा घरी ओपियेले, डोंबा घरी ओपियेले, डोंबा घरी ओपियेले, डोंबा घरी ओपियेले. हरि तू निष्ठुर निर्गुण, 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 हरि तू निष्ठुर निर्गुण. हरिश्चंद्राचे वैभव, राज्ये घोडे भाग्य सर्व. पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपियेली. सामान्याचं जाऊ द्या, या दुःखाने कोणाला सोडलं. नुसतं पाणी मागितलं अण्णासाहेब, राजा हरिश्चंद्रानं 10 नोकर पळत यायचे, घ्या मालक पाणी घ्या, मालक पाणी घ्या. एवढं ऐश्वर्य भोगलेला राजा, पण जीवन इतकं बदललं, डोक्यावर माड घेऊन हरिचंद्र हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. शिबिदातीची हरिचंद्र नरेसा, सये धर्महित कोट कलेसा. रंती देव बलिभूत सुजाना, धर्म धरेऊस संकट नाना. सगळ्या महात्म्याने यादी दिलेली आहे. स्वप्नात दिलेलं राज्य रविदास जागृतीत खरं केलं. एका क्षणात सगळे सोडलं हरिश्चंद्रानं आणि प्रजेला नमस्कार केला. ज्या सिंहासनावर बसल्यावर प्रजा शालूट ठोकत होती, त्या प्रजेला इतकं बदललं की नमस्कार केला. हरिश्चंद्र म्हणाले, आजपासून तुमचे मालक विश्वामित्रजी आहे, मी त्यांना दान केलेलं आहे राज्य. पण 3.5 तोळे सोनं द्यायचं राहिलं म्हणून आम्ही काशीच्या मार्केटला जाऊन बायको मेन मला विक्रीला ठेवतो आणि मग ते सोनं विश्वामित्राला देतो. आजपासून तुमचे मालक विश्वामित्र. स्वामी सांगतील तेची मान्य करा. जाताना सांगतो हरिश्चंद्र प्रजेला आणि निघाले. वाढवत नाही, सगळे पाठ आहे तुम्हाला, अगदी थोडक्यात. मी कशा करता सांगतो, मन हलकं करू नका. मोठ्याने काय काय भोगलं तिकडे पाहून आपलं वजा करा. विठ्ठल विठ्ठल.
विठाल विठाल विठाल. ज्या रस्त्याने राजा हरिश्चंद्र निघाला, विश्वामित्र हा प्रतिसृष्टी निर्माता असल्यामुळे सूर्याला आदेश, आदित्यासी तेव्हा सांगे विश्वामित्र. अरे हे तिघ चालले ना रे, त्या जंगलात इतकं उष्णता, इतकं ऊन तापा, परिणाम वृक्ष हे जळाले, उन्हानं पाशान उनले. त्या पंथे चालिले तिघे जण. हरिश्चंद्र तारा उपवासी आहे आणि 5 वर्षाचा राजपुत्र. पुन्हा परीक्षा. ब्राह्मणाच्या वेशात विश्वामित्र, एक ब्राह्मणीन एक ब्राह्मणाचं पोर 5 वर्षाचं. आम्ही काशीहून आलो यात्रा करून. पाय पोळतात हो, तुमच्या पायातल्या चपला जोड्या आम्हाला द्या. हरिश्चंद्रानं जोडा त्या ब्राह्मणाला दिला, तारा राणीनं चपला त्या ब्राह्मणींना दिल्या. माय बापाची कृती पाहिली भाऊ. लेकराला सांगावं लागलं नाही रोहिदास, शुद्ध बिजापोटी त्यानं आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या आणि तिघांनाही ब्राह्मणाला नमस्कार केला. आता पुढे तिघा देवणिया जोडे आणि जणी म्हणे जाते पुढे. पुढे प्रवास कठीण पायी नाही पाय, पायी नाही पायासन, पायी नाही पायतेने. पुढे प्रवास कठीण पायी नाही पायात, पायी नाही पायात, पायी नाही पुढे प्रवास कठीण, पायाला फोडं आले, फोडं फुटले, पाय रक्ताळले. काशीच्या मार्केटला उभ्या आहे तिघ, उपवासी आहे 2 दिवसाचे. दुपार झाली तरी ग्राहक लागत नाही राजाला. दुपार नंतर ग्राहक लागलं तारा राणीला. ती काशीची वेश्या. तिचा उद्देश होता, सुंदर आहे, सौंदर्य संपन्न आहे, हिला पैशाच्या जोरावर विकत घेतलं की आपला उद्यापासून वेश्या व्यवसाय चांगला चालेल, म्हणून वेश्येनं विकत घेतलं राणी तारा. तारा राणीला विकत घेऊन वेश्या निघणार. योग आहे, कौशिक ब्राह्मण मार्केटला आले सहज योग. आणि त्या ब्राह्मणानं बघितलं, अरे पण ब्राह्मण मंडळीनं जेवणं केली. आग्रह करू करू ब्राह्मणाला जेवू घालणारी ही ब्राह्मणाची अन्नपूर्णा आज विकली बाजारात. तारा थांबले. तुला जिनं विकत घेतलं बेटा ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. बापाच्या गळ्याला मुलीनं बिलगावं तशी बिलगली, रडू लागली. जन्मात हे पाप केलं नाही बाबा, नव्या ऐसा धर्म आमुचाजी स्वामी, मला सोडवा. ब्राह्मणानं ते मोल वापस केलं वेश्येचं. तारा राणीला विकत घेतलं आणि सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, तू माझी धर्मकन्या, मी तुझा धर्मबाप, पण माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा बेटा, आनंदानं करील महाराज. घेऊन निघाला तारा राणीला. आता 5 वर्षाच्या लेकराला काय माहिती मार्केटला कशासाठी उभा आहे. आईच्या मागं बाळ जातं ना, ते मागं लागलं. 5 वर्षाचं धावला बाप हरिश्चंद्र, धरला रोहिदास. मार्केटचे लोक पाहत होते. कुठं चालला रे? आई चालली ना बाबा. हरिश्चंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. जाऊ दे बेटा. का? तिला विकलंय. म्हणजे आपण विक्रीला उभे आहो बेटा. तुझ्या आईला ग्राहक लागलं, अजून बाप लेकाला ग्राहक नाही. आई विकली बाबा? हो बेटा. मग आता माझी ना आईची भेट कधी होईल बाबा? कदाचित या जन्मी होणारही नाही. मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी आईच्या मागे लागून जात नाही. मग घेऊन या येतो मातेचे दर्शन. 5 वर्षाचं एकदा आईच्या पाया पडून येऊ द्या बाबा. हे त्या लेकराचं ऐकलं, बाजारातले लोकच रडायला लागले भाऊ. त्यांनी विनंती केली, ब्राह्मण काका काय नका करू आता माये बाळा, नका करू आता माय बाळा, नका करू आता माये बाळा तुटे. माय बाळा तू हे बघवे ना
तुटी बघवेना दृष्टी आम्हासी हे. याही मुलाला विकत घ्यावं काका, मायलेक एका ठिकाणी राहतील म्हणून त्यालाही विकत घेतलं. त्याला सांगितलं बेटा तुझ्याकडे दुर्वा फुलं आणायचं काम, तिला स्वयंपाकाचं दिलं. हरिश्चंद्राला डोंब ग्राहक लागलं रोहिदास. त्याला 2 बायका होत्या. घरी नेल्यावर ते कृश झाला होता, राजा उपवासी होता. त्या बायकाच रागावल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट. कृष्ण कुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया जात होते. कृष्ण कुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते, द्रव्य काय वाया जात होते. क्रोश सकुमार आणला कासया द्रव्य काय वाया जात होते. आता आणला तर भरमराव पाणी. 2 दिवसाचा उपवासी राजा माठ दिला डोक्यावर. पुन्हा परीक्षा. विश्वामित्रानं ते रांजणाला छिद्र पाडून ठेवलं, ते रांजणच भरेना. त्या बायका म्हणल्या नुसता नाटक करतोय हा, सकाळपासून पाणी भरणं चाललंय, रांजणात थेंब नाही. दोघेही उभ्या राहिल्या. 2 बायका होत्या. जसा माठ घेऊन हरिश्चंद्र आला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून दिली. माठासहित पाडला राजा. ज्याला दरबार लटलट कापत होता त्याचं सांगतोय, ताडिते तयासी डोंबाच्या कामिनी. हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही. बायका म्हणल्या दुसरी ड्युटी द्या याला. तिथून बदल झाला. स्मशान. डोंबा घरी वाहे पाणी तेही बरोबर आहे, आणि ड्युटीत बदल झाल्यावर स्मशानाची राखण. हे इतिहास नीट ऐकून घ्या. विठ्ठल चक्कर मारायची रात्रभर. घोंगडं उजव्या खांद्यावर, काना एवढी उंच काठी, हातात कंदील. ड्युटी. पुढचं सगळे माहिती आहे. 5 वर्षाचा रोहिदास बालमित्रासोबत दुर्वा फुलं आणायला गेला. सर्पदंश झाला, मरून पडतो. त्याच्या आधी तो चिमुकला. रोहिदास मित्रांना रडू रडू सांगतोय मरतो बाबा रे, पण आज बोलतो तुम्हाला, मी सामान्य नाही, राजाचा पुत्र आहे. आमच्यावरती वेळ आली. ती माझी आई आहे ना, स्वयंपाक करते, ती स्वयंपाकीन बाई नाही. हजारो बाया तिच्या हाताखाली होत्या. मरतो आता. तुम्ही जाऊन माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास सर्पदंशानं मेला म्हणावं. माझी आई तुमच्या गळ्याला बिलगून रडेल ना, तिचे अश्रू पुसून सांगा. तुमच्या मुलानं सांगितलं म्हणावं, आई शोक काही वाया करू नको, जे नशिबात असतं ते घडतंय. आईला सांगा माझ्या, नाशिवंत देह गेला असे विलया, शोक काही वाया करू नको, क्षणोक्षणा तिच्या संभोकावी म्हणान तुम्हासी प्रार्थना हेची, आता सोडेला प्राण रोहिदास आहे. ते मरून पडलं. पाकशाळेमध्ये होती त्याची माता श्रुत केली वार्ता सांगत्याने सगळे मित्र आले. आई साहेब, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास सर्पदंशानं मेला. पोळपाट लाटणं फेकून दिलं आणि त्या लुगड्याच्या पदराला मळल्या पिठाचा हात पुसून माय पळत आली जिथे रोहिदास रोज दुर्वा फुलं आणायला यायचा. अंधार पडला होता. आई चौकशी करत होती. रोहिदास, आता प्रेत बोलतं का लासुरे पाटील? तिच्याच पायाला लागलं. अंधारात बसली. पाहिलं तर मुलाचं प्रेत, हिरवे डोळे. राजाची राणी आहे अण्णासाहेब, पण एकुलत्या एक राजपुत्राचं प्रेत गुंडाळ्याला कापड खरेदीला पैसे नाही. एवढं दुःख आहे का आपल्या जीवनात? जरा वजावाका करा. अर्धी साडी फाडली त्या माऊलीनं आणि त्या अर्ध्या साडीमध्ये प्रेत गुंडाळलं. स्मशानात गेली. सरपण विकत घ्यायला पैसे नाही. उरलेलं सरपण गोळा केलं. रात्रीचे 12 वाजले. एवढा ढीक केला त्याचा, पेटवला. त्याच्यात ते प्रेत टाकणार. एकुलत्या एक लेकराचं भूतकाळ आठवला. माय आहे शेवटी. पुढं ठेवलं. त्याच्याकडे पाहून रात्रीच्या 12ला, रोहिदासा, भरतार हरिश्चंद्र. माय रडते डेड बॉडीजवळ. भरतार हरिश्चंद्र गेला कोणीकडे, दुःख कोणापुढे सांगू आता. दैवाची मी हीन, फुटके प्राक्तन, केल्या 3 वाटा देवा. रडता रडता छाती भिजली रोहिदास तारा राणीची.
का भिजली म्हणून पाहिलं तर पाण्यानं नाही, वात्सल्य भाव आवरला नाही तर स्तनाला दुधाच्या धारा लागल्या होत्या. आणि मग त्या प्रेताला कवटावून रडू रडू विचारू लागली, आता पाजू कोणा रोहिदासा, आता पाजू कोणा रोहिदासा, तरी दरानी माझ्या सैनियाला पाणा, तरी दरानी माझ्या सैनियाला पाणा, आता पाजू दरुणी माझ्या स्तनियाला पाणा, आता पाजू कोणा रोहिदासा. उचललं, चितेत टाकणार हातातच प्रेत होतं. कंदीलवाला आला, अंधारातून आवाज, खबरदार. हातावरच नवरा बायकोची भेट इथे झाली आज रात्री 12ला स्मशानात. कोण आहे? मी सांगणार होती, ते सांगणार होती. हरिश्चंद्राची राणी तारा आहे. पण वीज चमकली भाऊ, आणि विजेच्या प्रकाशात राजानं ओळखली राणी, राणीनं ओळखला राजा. पहिली भेट मार्केटला विक्री झाल्यानंतर इथे प्रेत ठेवलं, पळत धावली. पाया पडायला तर हरिश्चंद्र सरला मागा, रुको तारा पैर मत पडो, जमदार का सेवक उस स्मशान में ड्यूटी करता हुआ मंगल वेश वाला, अगर पैर पड़ोगी तो तुझे नहाना पड़ेगा, पाप लगेगा. ये कौन बच्चा है? बोल गए क्या महाराज, आपका इकलौता बेटा रोहिदास. क्या हुआ? मर गया. तो मैं क्या कर सकता हूँ? इतनी दया करो महाराज, जलाने के लिए इजाज़त दो. देख तारा, मेरा नियम है, जिस दिन मुर्दा जलता है 2 चीज़ें मिलती है, 1.25 सेर खिचड़ी, 1.25 गज कपड़ा. 3 पत्थर लगा के खिचड़ी पका के खाता हूँ. कपड़ा मालिक को जाता है, खिचड़ी मुझे. तू बोलती ना मेरा बेटा है, हाँ, तो मैं भूखा रह सकता हूँ. बेटे के लिए बाप खिचड़ी नहीं लूँगा, लेकिन 1.25 गज कपडा मालिक के लिए देना ही पडेगा. राहिलेली अर्धी साडी फाडायला लागली. एवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले. थांबा, तुमची परीक्षा घेतली, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का बाबा? धन दौलत नको, एक मागणी आहे. इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत आमची जेवढी परीक्षा घेतली एवढी कोणाची घेऊ नका, बस एवढीच. मी का सांगतो? एवढं दुःख तारा राणी तरी तिनं रॉकेल वतलं नाही, हरिश्चंद्रानं रोगोर घेतलं नाही. त्यांच्या मानाने एक नया पैसा दुःख आपल्या जीवनात नाही. सुख आणि दुःख याचं मिलन म्हणजे जीवन आहे. हे प्रसंग येत असतात. आता कितीही आठवणी काढल्या तरी आपली व्यक्ती येत नाही. प्रियाताई, आता हे 2 लेकरं सांभाळायचे, ही जबाबदारी तुमच्यावर आहे. मोठ्या मोठ्यावर त्यागातून मोठे झाले खूप मोठे लोक. आता उदाहरण घ्या, द्रौपदी ताई मुर्मू, 2 मुलं मेली, नवराही मेला, होतं घर शाळेला दिलं. त्या त्यागात भारताचं नेतृत्व करणार कोणाला सोडलं? म्हणून हिम्मत सोडायची नाही. विठ्ठल हे कोणाला चुकत नाही. जे भोग आहे ना ते भोगावंच लागतं, त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म ओ होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेला, जे जे लिहिली प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना, देवादिका चुकेना.
पण त्याच्यात परिवर्तन करण्याची क्षमता देवात नाही, पण देवाच्या कृपेत आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर कृपा. कृपेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. छाया तू बडी घणी, तू जसं बडवू नको होय. कृपा ज्याच्यावर झाली ते हनुमानजी, ज्याने कृपा केली ते श्रीरामजी. फरक लक्षात घ्या. कृपा करणारा राम पुलावून गेला चालत चालत, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत गेला लंकेत. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. परमेश्वरात जे ताकद नाही ते परमेश्वराच्या कृपेत आहे. जरी प्रारब्ध भोगावं लागत असलं तरी जर त्याची कृपा झाली, हरी कृपे हरी कृपेचा जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण हरी कृपे त्याचा. हरीमध्ये ताकद नाही पण हरीच्या कृपेत आहे. सगळे दृष्टांत पाठ झाले तुम्हाला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला आणि गेला 11:08 द्वारका. रडू रडू भेट झाली दोघांची. सुदाम जे हम तुम मित्र है बालकपन के, अब तुम दूर बसे सुदाम जी को देखत श्याम हसे. ते कडकडून मिठी मारले. एक मजा सांगतो. ते सर्व झाल्यावर मित्र एकांतात बसले ना, दोघच होते. जुन्या गोष्टी निघाल्या. सुदाम्या, मग ती एकेरी भाषेत चालते. काय रे किशन्या, अरे का तुझ्यावर माझं केवढं प्रेम रे. तुला आठवतं का रे काय गुरु मातेनं सरपण आणायला पाठवलं, आठवतं ना देवा. एकांतातली चर्चा सांगतो. अरे तुझ्या पायात काटा भरला होता रे सुदाम्या, आठवतं देवा. निघे ना, मी मांडी घालून बसलो जंगलात, दोघंच होतो आपण. तुझा पाय घेतला मांडीवर. कोणी? ज्याच्या पुढे 33 करोड देवता लाईन लावले. मांडीवर पाय घेतला, काटा काढण्याचा प्रयत्न करायचो, निघे ना रे. मग तुझ्या तळपाळातला काटा मी माझ्या दातानं उपसला. रक्ताची धार लागली होती, तळपाय रक्तानं भिजला. आठवतं? हो देवा. ऐसे विहाल विहाई न सोपग कंटक झाल गडे कोणी जोये. आठवण जुनी आठवतं. मग एक विचारू का? योग्याच्या ध्यानाला न येणारा हा भगवान तुझ्या तळपाळातला काटा दातानं उपसतो. एवढं जर तुझ्यावर प्रेम आहे सुदाम्या, तर इतके दिवस दारिद्र्यात का काढले? हाय महादुःख पाय सखा तुम आय इतैने किते दिन खोये. हे शब्द देवाचे आहे. आणि का रे एवढं एकमेकावर आपलं प्रेम आहे. विठ्ठल एवढं एकमेकावर प्रेम असताना गुरुमातेनं दिलेले हरभरेले का एकट्यानं खाल्ले? तुम्हाला वाटतं का देवा हा सुदाम्या बैमान होईल? पण खाल्ले ना तू एकट्यानं. हो. का रे? आज सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते देवा. आपण सगळे सांदीपणी गुरुच्या आश्रमात होतो. त्याच जंगलात एका ब्राह्मणींचं मोडकं झोपडं होतं. तिचा नवरा मेला होता, तिला 2 लेकरं होते. ते इकडून तिकडून आणायची, उष्ण पासणं काय ते भीक मागून लेकरं जगवायची. आठवत. एक दिवस काही मिळालं नाही, एका शेतकऱ्याकडून तिनं हरभरे आणले.
अर्धे हरभरे मुलांना खाऊ घातले. उद्या काही मिळालं नाही तर लेकरं उपवासी राहू नये म्हणून अर्धे तसेच ठेवले. ती गाठोडी बांधली आणि त्या उतरंडीत, पूर्वी उतरंड असायची, उतरंडीत चोर रात्रीच्या आले त्या ब्राह्मणींच्या घरी. उतरंडीमध्ये ती गाठोडी सापडली त्यांना. रोहिदास, दागिन्याचे मणी न हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं. दागिन्याची गाठोडी आहे. ती गाठोडी काढली, घाईघाई निघाले. त्यांच्याच धक्क्यानं उतरंड पडली, ब्राह्मणीन जागी झाली. सुदामा सांगतो द्वारकेत देवाला. तिच्या लक्षात आलं चोरीचं काय माझ्या घरात. लेकरासाठी ठेवलेले हरभरे चोरटे घेऊन चालले म्हणून मागं पळाली. जा घेऊन, नवरा मेला माझा, लेकरं भीक मागून जगवते मी. उद्यासाठी गाठोडीत हरभरे ठेवले होते बांधून, तेही लेकराच्या तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे माझा ब्राह्मणींचा. हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. फक्त सुदामा जागा होता आश्रमात, त्यानं ब्राह्मणींचा शाप ऐकला होता. चोरट्याच्या लक्षात आलं दागिने नाही हरभरे आहे. चालू मध्ये फेकून दिली गाठोडी आश्रमात. तीच गाठोडी सकाळी गुरुमातेनं यांना दिली, ज्याच्या मागे शाप होता. देवा, मी विचार केला, ब्राह्मणींचा शाप आहे, जो हरभरे खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण जगाचा बाप जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांचा कोण सांभाळ करेल. म्हणून सगळे हरभरे मी खाल्ले देवा. मग देवाचं रडणं सुरू झालं. आणि जेव्हा सुदामजीच्या कपाळावर कुंकुम तिलक केला, 4 बोटं वर होती, अंगठा खाली, पण असा हात फिरवला, मोठ्याच्या कृतीत मोठा अर्थ आहे. कारण सुदामजीच्या कपाळावर विधी लिखित होतं, श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं असं केलं म्हणजे श्री क्षयचा यक्षश्री केला. मराठी लक्षात घ्या. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश, आणि त्याचं उलट केलं अक्षर. यक्षश्रीचा अर्थ धनवान. परिणाम इकडे सुदामपुरी सोन्याची झाली. हरिकृपे त्याचा नाश हे सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनात असल्यामुळे स्मरण, चिंतन आणि चिंता. स्मरण भूतकाळाचं असते, चिंतन वर्तमानाचं असते, चिंता कधी भविष्याची. त्याच्यात बदल नाही. स्मरण, माणूस दारापुढे बसला की डोक्याला हात लावून, नाही तर प्रसन्नतेनं. कसं होतं, कसं झालं. काहीचे बाथरूम एवढाले घरं होते, त्या घरा एवढाले बाथरूम आहे आता. पदर फाटेपर्यंत दिलं देवानं. हे स्मरण होतं का नाही मागचं. याला म्हणतात स्मरण. हे भूतकाळाचं आहे. चिंतन वर्तमानाचं असते. काही माणसं घाईघाई कीर्तनाला येतात, त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं होतं पण ओढून बघितलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनाला झटके घरच्या कुलपाला. हे चिंतन चालू आहे वर्तमानाचं. स्मरण आहे भूतकाळाचं. पण चिंता भविष्याची असते. दिवसभर कबाड कष्ट करून जेवण झालं, अंथरून पांघरून डोकं उशीवर टेकलं की सुरू होते. तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता. निद्रे नागविले तत्वता. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळी. खाटेवरी पडता चिंता खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळ. सुरू होते
तिला म्हणतात चिंता. एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही चिंता करण्यात वेळ घालवताना त्यापेक्षा चिंतन करा. चिंतेत नका वेळ घालवू, चिंतनात वेळ घालवा. आणि जर तुम्ही चिंतन केलं ना तर तुम्हाला चिंता करायची गरज राहणार नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. अच्छा, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे नाम घेती. आवडीने भावे हरी नाम घेती. आवडीने भावे हरी नाम घेती. आवडीने भावे हरी नाम घेती. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही ते चंद्रभागेच्या वाळवंटातलं फिरतं दुकान पाहिलं का अण्णासाहेब? नवरा बायको पुस्तकाची विक्री. ते पुढं म्हणते हे मागं 7व्या दिवशी 6वीचा फेरा गोपी बाळा तीन जपून धरा निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जो. ती पुढं म्हणते शिवाजीचा पाळणा किंमत 10 रुपये विक्री. हे भसाड्या आवाजात म्हणतं पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. गरजूचं सांगतो मी. हां